नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली गट विकास अधिकारी पंचायत समिती सभागृह हातगाव येथे दिव्यांग वृद्ध निराधारांच्या अनेक प्रश्नासाठी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी गट विकास अधिकारी यांना 9 प्रश्नासाठी चर्चा करू आणि अनेक गावातील अनेक शाखा प्रमुखांनी निवेदनाद्वारे 9 मागण्याचे प्रश्न मांडण्यात आले. दिव्यांग बांधवांना दरवर्षी ग्रामपंचायतचा 5% निधी मिळत नाही. दिव्यांग बांधवांना 200 स्क्वेअर फूटची जागा मिळत नाही. दिव्यांग बांधवांना घरपट्टीमध्ये 50% सवलती मिळत नाहीत. दिव्यांग बांधवांना रोजगार हमीचे काम मिळत नाही. अशा 9 प्रश्नावर सविस्तर चर्चा करून निवेदन सादर करण्यात आलेले आहे. या निवेदनावर जर दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने 2022 पासून आजपर्यंत 50 निवेदनं, 4 मोर्चे, धरणे, आंदोलनं, अनेक आंदोलनं, भेटीगाठी करून सुद्धा जर दिव्यांग बांधवांना जर हक्क देता येत नसेल तर 15 दिवसामध्ये दिव्यांग बांधवांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात यावं आणि दिव्यांग बांधवांना न्याय हक्क देण्यात यावा. जर 15 दिवसात न्याय हक्क नाही दिल्यास दिव्यांग वृद्ध निराधार बांधव पंचायत समिती सभागृहामध्ये दिव्यांगांना हक्क द्या, नसेल तर स्वइच्छा मरण्याची परवानगी मिळावी आणि परवानगी मिळेपर्यंत अनेक प्रकारचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली आणि गटविकास अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्वरित त्यांनी बैठक घेऊन दिव्यांगाचा 5% निधी, अनेक प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले. आणि जर दिव्यांग बांधवांच्या आश्वासनाची पूर्तता नाही झाल्यास दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील 16ही तालुक्यामध्ये शिष्टमंडळ भेटून चर्चा करून निवेदन सादर करण्यात येणार आहे आणि निवेदनाचा विचार नाही त्याचा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.